श्रीमन्महागणाधिपतये श्री सरस्वत्यै नमः। यदा लम्बोदरं हन्ते सतां प्रत्यूहसम्भवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदाम्बूज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आता अभिनव वाग्विलासी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिण्या। ओम अशेष वाग्जाड्य तमोपहंत्री नवम नवम स्पष्ट सुवाक्यदायिनी ममेह जिह्वाग्र सुरंगरतके भव प्रसन्ना वदने मम श्री। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाम्। वृंदावनासी बहुशांतकाय चाफा फुलला बहुवेळी निष्ठा समाधी वरी वर्षत आहे गुरुला नमस्कार माझा श्री वीणा पदाला। रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा पतित पावना पूर्णा पतित पावना पूर्णा राम हो जय राम राम हो जय राम नाथा हो दीननाथा नाथा हो दीननाथा तुमाचे चरणी राहो माथा तुमाचे चरणी राहो माथा राम हो जय राम राम हो जय राम बंधु हो तीन बंधु 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 हो तीन बंधु बंधु राम रास म्हणे करुणा सिंधू राम रास म्हणे करुणा सिंधू राम हो जय राम राम हो जय राम राम हो जय राम हो जय राम हो जय राम
रामदास माऊली दया करे रामदास माऊली रामदास माऊली दया करे रामदास माऊली दया करे रामदास माऊली दया करे रामदास माऊली दया करे वत्साला गे विनोदची 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 करी करुणा करी करुणा साहुले दया करी रामदास माऊले दया करी रामदास माऊले दया करी रामदास माऊले दया करी मदंत पाहू नको त्वरितने 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 चरित पाहू दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली जय रामात्मज तनया हरी हरी जय रामात्मज तनया हरी हरी सुख कर सावली दया करी सुख कर सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास हो रामदास माऊली दया करी. मुखानं नाम हाताने टाळी मोठ्या प्रेमानं रामरायाचं भजन. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन नाम नाम सुंदर माधव मेघ श्याम जानकी जीवन नाम नाम सुंदर
साथीदाराला साथी शब्द, साथीदार हा शब्द उचित कसा आहे हे आत्ता कीर्तन करताना प्रकर्षानं लक्षात येतं बरं. कारण हार्मोनियमच्या साथीमुळं कीर्तनकार आपला श्वास वाचवून म्हणजे योग्य रीतीने त्याचा उपयोग करून सावकाश पद म्हणू शकतो. आणि हे सातत्यानं म्हणणं म्हणजे दम लागतो, दम भरतो. 50 क्रॉस केली हो आता, म्हणून थोडीशी धाप लागते बस एवढंच. भक्ती हीच खरी, हरीची भक्ती हीच खरी, भक्ती हीच खरी, हरीची भक्ती हीच खरी. दंभा फाटा अद्वैते मना, दंभा फाटा, दंभा फाटा अद्वैते मना, संगीतिला चले, हरीचे भक्ती हीच खरी, भक्ती हीच खरी, हरीचे भक्ती हीच खरी. नाम स्मरण वाचुनी नवले, नाम स्मरण, नाम स्मरण हो, नाम स्मरण वाचुनी नवले, गोष्ट न जागू सरे, हरीचे भक्ती हीच खरी, भक्ती हीच खरी, हरीचे भक्ती हीच खरी. निश्चय ज्याचा कधी न ढळे तो, निश्चय ज्याचा, निश्चय ज्याचा कधी न ढळे तो, जैसा अचल गिरी, हरीचे जैसा अचल गिरी, हरीचे भक्ती हीच खरी, भक्ती हीच खरी, हरीचे भक्ती हीच खरी. परोत्तरिषे दुःख न माने, परोत्तरिषे, परोत्तरिषे दुःख न माने, उलटी हसत करी, हरीचे उलटी मदत करी, हरीचे भक्ती हीच खरी, भक्ती हीच खरी, हरीचे भक्ती हीच खरी. दासगण म्हणे असा असे तो, दासगण म्हणे, दासगण म्हणे असा असे तो, ज्याचे मी चरण धरे, हरीचे त्याचे मी चरण धरे, हरीचे भक्ती हीच खरी, भक्ती हीच खरी, हरीचे भक्ती हीच खरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जगदंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. दासगुरु महाराजांचं पद पूर्व रंगासाठी निवडलं. गुरु आज्ञा झाली आणि बेसावध क्षणी आज्ञा झाली. करताय का? म्हणलं आज शुक्रवारचा दिवस, श्रावण महिन्यातला शेवटचा शुक्रवार. पूजा करतच होते तितक्यात
पाय थकले म्हणून बसले, विसावले आणि विसावल्यानंतर आपल्या आनंदाचा क्षण म्हणजे काय, मोबाईल बघणं, कोणाचं काय आलंय, कोणाचं काय आलंय, कोणाचं मेसेज काय आले बघणं. बघितलं तर ही सुवर्ण संधी समोर. अरे वा, जेवणाचं ताट वाढवून घ्यायच्या आधी हे कीर्तनाचं ताट भगवंतानं माझ्या समोर ठेवलं. खाल्ल्याशिवाय कोण राहिली का हो? भोजनाचा आनंद तर आहेच, पण जिव्हान तृप्ता षडरस भोजनेन श्रोत्रं न तृप्तं बहुशास्त्र पठैः चक्षुर्न तृप्तं बहुरूपदृष्ट्याः. मग सुख कशात आहे, तृप्ती कशात आहे? भक्तीत तृप्ती आहे. म्हणून शुक्रवारचा दिवस ही सुवर्ण संधी अचानक चालून आली. एकदम घबाड लागतं की नाही, घबाड. एकदम लॉटरीचं तिकीट ध्यानीमनी नसताना एखादा आयुष्यभर लॉटरीची तिकीट काढतो, पण त्याला लॉटरीचं तिकीट लागत नाही. ध्यानीमनी नसताना अचानक लॉटरीचं तिकीट लागतं आणि लाखाचं बक्षीस मिळतं. ज्याला कोणी लाखभर रुपये एकदम बघितले पण नाही एक रकमी, त्याला लाखभराचं बक्षीस लागतं. काय आनंद होतो त्याला. एखादा आंधळा असेल, त्याला एकदम जर दृष्टी आली तर त्याला काय आनंद होईल, तसा आनंद मला झाला. आणि म्हणलं काहीतरी चौमेव खाऊन घेऊ आणि मग कीर्तनासाठी उभं राहू. शुक्रवार संध्याकाळी सोडू असो, ही अचानक मिळालेली संधी आणि त्या संधीसाठी उभं राहायचं म्हणल्यानंतर विषय तरी डोक्यात तयार पाहिजे. पण आपण विषय तयार करूनही नीट बोलता येईलच याची काही शक्यता नाही, याची काही खात्री आपल्याला देता येत नाही. आणि कधी कधी असं होतं की डोक्यात काहीही विषय नसताना अचानक बोलण्याचा प्रसंग आला तरीही आपल्याला समाधान मिळतं, कीर्तनाचा आनंद मिळतो. नाहीतरी बोलविता धनी वेगळा, साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. बोलविता धनी वेगळा असतो, आपण फक्त निमित्ताचे कारण असतो. म्हणून पूर्वरंगासाठी दासगणू महाराजांचे हे पद घेतले. काय म्हणतात दासगणू महाराज? भक्ती हीच खरी, खरीची भक्ती हीच खरी. पहिलं चरण असं, दंभा फाटा अद्वेष्टे मन, दंभा फाटा अद्वेष्टे मन, सन्नितीला आचरे हरीची भक्ती हीच खरी. दंभा फाटा अद्वेष्टे मन, सन्नितीला आचरी हरीची भक्ती हीच खरी. शब्द अगदी सोपे, सहज समजतील असे. दंभा फाटा, दंभाचाराला ज्यानं फाटा दिलाय असावा. अद्वेष्टी मन, द्वेष ज्याच्या मनामध्ये किंचित सुद्धा नाही, किंचित काल सुद्धा आणि किंचित मात्रही द्वेष ज्याच्या अंतःकरणामध्ये नसतो असा. दंभा फाटा अद्वेष्टी मन. आणि पुढे कसा? सन्नितीला आचरी, नीतिवान असणारा. आचार परमो धर्म, सन्निधीचं आचरण करणारा असा. आता बहुतेक संपूर्ण पदामध्ये भक्ताचं गुणवर्णन केले, भक्ताला विशेषण दिले आणि विशेषण देऊन भक्त कसा हे सांगितले. दुसरं चरण असं, नामस्मरणे, नामस्मरणे भक्ती हीच खरी, हरीची भक्ती हीच खरी. नामस्मरणा वाचुनी आवडे, नामस्मरणा वाचुनी आवडे, गोष्ट न जादू सरे हरीची भक्ती हीच. नामस्मरणा वाचुनी आवडे, गोष्ट न जादू सरी हरीची भक्ती हीच खरी. नामस्मरणाशिवाय त्याला अन्य काहीही गोड लागत नाही असा अनन्य भक्त, नामावर विश्वास ठेवणारा, दयाचा नामी विश्वास, तया नाम हरिदास असा असणारा भक्त, त्याची भक्ती खरी. दुसऱ्या चरण. तिसऱ्या चरणामध्ये दासगणू महाराज आपल्याला म्हणतात, निश्चय ज्याचा कधी न ठरे तो निश्चय ज्याचा,
कधी न ढळे तो जैसा अचल गिरी हरीची भक्ती हीच खरी निश्चय ज्याचा कधी न ढळे जैसे अचल गिरी अचल चलती म्हणजे चालणे नाही का जैसा अचल गिरी म्हणजे पर्वत डोंगर बघतो की नाही आपले पुण्याचा डोंगर इकडे आलाय किंवा इकडचा एखादा डोंगर कुठे गेलाय आमच्या अंबाजोगाईचे बुट्टेनाथाचा डोंगर जो मोठा आहे तो इकडे बीडला आलाय किंवा बीडची पर्वतराजी दुसरीकडे कुठे मिरजेत जाऊन गेलीये असं कधी ऐकलं का हो तुम्ही नाही ऐकलं नाही तर डोंगरावर बसून नसतो का आपण गेलो एकमेकांच्या भेटीला तसं होत नाही का होत नाही कारण तो स्थिर म्हणून भूजल तेज समीरखा भूजल तेज समीरखा रवी शशी काष्टादिकी असे भरला स्थिरचर व्यापुरी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला समीरखा भुजल तेज समीरखा रवी शशी काष्टादिकी असे भरला भुजल तेज समीरखा भुजल तेज समीरखा स्थिरचर व्यापुनी अवघा स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला हे आर्या म्हणण्याचं कारण असं की स्थिर चर व्यापून मला एवढ्याच पदाशी फक्त संबंध स्थिर आणि चर व्यापून म्हणजे स्थिर असणारी पर्वतराजी ती अस्थिर असणार हे जगत आणि स्थिर असणार तसं सगळं अस्थिरच आहे संसरण होणार ते सगळं म्हणूनच त्याला संसार म्हणतात पण आपल्या अभंगापुरतं विचार करायचा झाला तर स्थिर असणारं स्थावर जंगम विश्व आपण म्हणतो की नाही तसं स्थावर असणारं विश्व म्हणजे अचल असणारा पर्वत तो पर्वत ज्याप्रमाणे आपली जागा तसोभरही कधीही सोडत नाही त्याप्रमाणे तो जसा स्थिर आहे त्याप्रमाणे स्थिर बुद्धीचा असा असणारा जो भक्त तो भक्त त्याची भक्ती ही खरी नाही का स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगितली की स्थितप्रज्ञ व स्थितप्रज्ञ शब्द सुद्धा गीतेमध्ये भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला अर्जुन भगवंताला विचारतोय देवा काय अर्जुना स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिक्किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम देवा स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षण भाषा म्हणजे व्याख्या मला सांगा स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर आहे बुद्धी ज्याची असा त्याची स्थिर बुद्धी कशी पर्वतासारखी दासगणू महाराज म्हणतात तसा निश्चय ज्याचा कधी न ढळे तो निश्चय ज्याचा कधी न ढळे तो जैसा अचल गिरी भक्ती त्यानंतर पहिलं चरण काय दंभा फाटा अद्वेष्टी मन सन्नितीला अचरी हरीची भक्ती हीच करी नामस्मरणा वाचुनी अवळे गोष्ट न ज्या दुसरी हरीची भक्ती हीच करी त्यानंतर तिसरं चरण असं की काय परोत्कर्षे दुःख न मानी परोत्कर्षे दुःख न मानी उलटी मदत करी हरीची भक्ती हीच खरी भक्ती हीच खरी हरीची
भक्ती हीच परोत्कर्षी दुःख न मानी, दुसऱ्या परसंतोषी सुखी व्हावे समर्थ बोलतात, नाही का. म्हणून परत दुसऱ्यांच्या संतोषामध्ये संतोष मानणारा, दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मानणारा आणि परोत्कर्षी दुःख न मानी, उलट दुसऱ्याच्या उत्कर्षासाठी जो धावून जातो, उलटी मदत करी, असा जो असतो तो खरा भक्त, तो खरा भक्त. आणि शेवटच्या चरणांमध्ये दासगुरु महाराज ह्या सगळ्या लक्षणांनी युक्त असणारा जो भक्त आहे, तो भक्त त्या भक्ताच्या चरणावर मी साष्टांग प्रणिपात करेन असं बोलतो. दासगणू म्हणे असा असे जो, दासगणू म्हणे असा असे जो, त्याचे मी चरण धरे, हरीचे भक्ती हीच खरे, भक्ती हीच खरे, हरीचे भक्ती हीच खरे. हा अभंग जो आहे ना, दासगणू महाराजांचं पद, या पदामध्ये बोलण्यासाठी कीर्तनकाराला इतका वाव आहे की महिन्याची कीर्तन असतात तेव्हा 15 दिवस हा अभंग आरामात पुरतो, आरामात पुरतो. पण आपल्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्वरंग आठवता येईल. या अभंगामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली आहेत, भक्ताची लक्षण, भक्ताचे निकष सांगितले. भक्त कुणाला म्हणायचं तर भक्त या या लक्षणाने युक्त जो आहे त्याला भक्त म्हणावं. आणि देवाला सुद्धा भक्ताचं वर्णन करण्याचा मोह आवडता आला नाही. पहिल्या अध्यायापासून, पहिला अध्याय जर सोडला, अर्जुन विषाद योग जर सोडला, तर दुसऱ्या अध्यायापासून अगदी शेवटच्या 18व्या अध्यायापर्यंत, कळस अध्यायापर्यंत भगवंतानं वर्णन केले भक्ताचं. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगण्याच्या निमित्तानं तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 11वा अध्याय, अजून विभूती परत एकदा सांगितल्या. 10व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं, तेव्हा सुद्धा संतांचा उल्लेख आलाच. प्रत्येकाचे उदाहरण दाखवून श्लोक द्यायचे झाले तर पूर्वरंगाचा वेळ संपून जाईल. पण दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुना ही माझी विभूती असं 10व्या अध्यायात सांगितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तर देताना स्थितप्रज्ञ म्हणजे काय याचं वर्णन जे केलंय ते वर्णन गीतेमध्ये आपल्याला सापडतं. आणि 12व्या अध्यायामध्ये जे अद्वैता सर्व भूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरअहंकार समदुःख सुखक्षम संतुष्ट सततै योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पिता मम बुद्धियो मद भक्त समे प्रियः वगैरे 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 सांगताना भगवंताना भक्ताष्टकच सांगितलं म्हणायला हरकत नाही. ते 8 श्लोक जे आहेत अद्वैतापासून पुढचे 8 श्लोक, हे 8ही श्लोक भक्ताष्टक म्हणून प्रसिद्ध आहे, गीतेतलं भक्ताष्टक. मग देवाला भक्ताचं वर्णन करण्याचं मोह आवरला नाही तर दासगणू महाराजांना आवरेल का हो? दासगणू महाराज भक्ताची लक्षणं सांगतात, भक्ताचे गुणविशेष सांगतात. भक्त कसा असावा तर अशी भक्ती करणारा भक्त असावा. मग भक्ती हीच खरी, हरीची भक्ती हीच खरी. भक्त जो आहे तो भक्ताची लक्षणं सांगितली म्हणजे भक्त खरा आणि खोटा असं दिसतं. भक्ती या गुणांनी युक्त असणारा भक्त जो आहे त्याची भक्ती म्हणजेच भक्ताचं वर्णन आहे. म्हणून भक्त जो आहे तो भक्त कसा असावा हे या अभंगामध्ये दासगणू महाराजांनी सांगितले. भक्ती हीच खरी, हरीची भक्ती हीच खरी. मग भक्त जो आहे तो भक्त म्हणजे देवाशी जो विभक्त असतो तो भक्त, देवाशी विभक्त असतो तो भक्त. मग ज्याच्या सर्वेंद्रियाचा आलंबन एक परमात्मा असतो, सर्वेंद्रियाचा विषय एकच एक परमात्मा असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. प्रत्येक इंद्रियांचा विषय जो आहे तो फक्त परमात्मा असतो आपल्याला. आणि हा भक्त जो आहे ना, हा भक्त तसाच आहे, तसा सर्वेंद्रियानं भक्ती करणारा. म्हणून सर्वेंद्रियानं भक्ती करणारा हे बघा, आपल्याला संतांनी संसार सोडायला सांगितलं नाही, संसारात राहून परमार्थ करायचा, संसारात राहून परमार्थ करायचा. तुकाराम महाराजांचे अभंग प्रसिद्ध आहेत की नाही, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. प्रत्येक इंद्रियांची जी कर्म आहे ती कर्म त्यांना
सांगितली, पण ही कर्म जी आहेत ती कर्म करा, पण त्या कर्माचा विषय परमात्मा असू दे, गोपाल कृष्ण, नाही का. आता गोकुळाष्टमी झाली आणि गोकुळाष्टमी झाल्यामुळं खरी भक्त जी आहे ती भक्त म्हणजे गोकुळातली राधा, गोकुळातल्या गोपिका, गोकुळातल्या गवळणी. आणि या गवळणी ज्या आहेत त्या गवळणींचं उत्तम भक्तामध्ये गणना होते. म्हणून नारदांनी यथा व्रज गोपिका व्रजातल्या गोपिका आहेत त्या गोपिकांचं उदाहरण आपल्याला दिलं, नाही का. म्हणून भक्ती कशी असावी, व्रजातल्या गोपिकांसारखी असावी. सगळ्या इंद्रियांचा विषय त्या गोपिकांचा फक्त भगवान गोपाल कृष्ण. प्रत्येक इंद्रिय जे आहे ते इंद्रिय फक्त भगवान गोपाल कृष्णाचंच चिंतन करतात. म्हणून हा अभंग जो आहे तो अभंग, या अभंगामध्ये आपल्याला दासगुरु महाराज खऱ्या भक्ताची लक्षणं सांगतात, खऱ्या भक्ताची. आणि या लक्षणाने युक्त असणारा भक्त जो आहे त्या भक्ताची केलेली भक्ती ही खरी भक्ती. मग तुम्ही म्हणाल खरी भक्ती आणि खोटी भक्ती असं काही असतं का हो? खरी भक्ती आणि खोटी भक्ती हे असते बरं का. आता आपण बघतोच की नाही खरी भक्ती खोटी भक्ती कशी असते ते. गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्ण दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगत असताना म्हणतात, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थितिः दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायश्च पार्दवम् अहिंसा सत्यम क्रोधस् त्याग क्षांतिर्वैष्णव दया भूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम हिरचापम वगैरे वगैरे. आणि त्यानंतर आसुरी संपत्ती सांगतात. मार्दवम हिरचा दंभाचार, दंभ हा पहिल्यांदा. म्हणून भक्ती जी आहे ती दांभिक भक्ती सुद्धा असते. ही दांभिक भक्ती परमात्म्याला आवडत नाही. म्हणून भक्ती कशी असावी, दंभापासून दूर असणारी असावी. दंभाचार म्हणजे दांभिकपणाने भक्ती करणं, म्हणजे नाटकीपणाने करणं म्हणजे भक्ती, दांभिक भक्ती. ही भक्ती जो करत नाही तो करा भक्ती. आता मग भक्ती म्हणजे काय? सगळ्या इंद्रियांचं आलंबन एकच एक परमात्मा असणं, या नाम भक्ती, या नाम भक्ती. आता ही भक्ती जी आहे ती भक्ती करणारा भक्त जो आहे, तर आता तुम्हाला सांगू का, प्रपंचात तर प्रत्येकाला राहावंच लागतं, प्रपंच तर करावाच लागतो. आणि प्रपंच करत असताना प्रत्येक इंद्रियांकडून कर्म तर होतच असतात. संसारातले प्रपंचातले कर्म त्याला करावेच लागतात. सुटका आहे का त्याशिवाय? सुटका नाही, नाही का. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, सुखानं प्रपंचाचं काम देहाला करू दे. पण मन मात्र जे आहे ते मन त्या परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित असावं. त्या प्रत्येक संतांचं जो वर्णन, संतांचं आपण संत जे आहे ते संत आपल्याला उपदेश करताना काय म्हणतात की संसार जो आहे तो संसार टाकून द्यायला संतांनी आपल्याला कधीही सांगितलं नाही. संसार सोडा आणि प्रपंच करा असं मुळीच नाही. हे बघा, नाव पाण्यातून नाव जाते, पण नावेत पाणी गेलं तर नाव बुडण्याची शक्यता असते. तसं प्रपंचात तर राहावंच लागतं. पण जर प्रपंच अंतःकरणामध्ये गेला तर आपण बुडण्याची शक्यता असते. आणि आपण बुडू नये म्हणून तर संतांचा अवतार. आणि संत आपल्याला अवतरित होऊन म्हणतात की बाबा खरी भक्ती करा. मग ही भक्ती जी आहे ती भक्ती प्रत्येक संतांनी करायला सांगितली. प्रपंच सोडा असं एकाही संतांनी आपल्याला सांगितलं नाही. माऊलीपासून बघितलं तर आपण प्रत्येक संतांचं उदाहरण घेऊया. माऊली आपल्याला तेच म्हणते. काय म्हणते माऊलीने? ते सगळ्या जगाचा प्रपंच केला हो, विश्वाचा अवघा संसार सुखाचा करेन असं माऊली म्हणाली. अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन तिन्ही लोक, आनंदे भरेन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार. तुकाराम महाराजांचा तर उत्तम व्यापार चालत होता, नाही का. मग त्याचे प्रमाण जे आहे ते प्रमाण अनेक वेळेला आपण वाचतो की नाही. मांडीले दुकान असो की देवघ्या कोणी असो, किंवा जोडनिया धन उत्तम व्यवहार,
उदास विचारे वेस करी जोडून आधन उत्तम व्यवहार। अहो व्यापार केला, उत्तम रीतीनं पैसा कमवला, म्हणून तर तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की नाही, उत्तम व्यवहारे जोडून धन उत्तम व्यवहारे, आणि त्याचा व्यय कसा करावा, उदास विचारे वेचले। म्हणून प्रत्येक संतांनी आपल्याला उपदेश करताना सावतामाळी तर म्हणतात, अमुची मागणी याची जात, अमुची मागणी याची जात, शेत लावू बागायत, शेत लावू बागायत, अमुची मागणी याची जात, अमुची मागणी याची जात, शेत लावू बागायत। नरहरी सोनारांचं उदाहरण घ्या, ते तसंच म्हणतात काय, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, करीतो नामाचा व्यवहार, करीतो नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, मन बुद्धीची कातरी, इथं तेच सांगितले, मन बुद्धीची कातरी रामनाम सोयीचे, मन बुद्धीची कातरी रामनाम सोने चोरी, सोने चोरी, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार। प्रत्येक संतांनी, समर्थांनी संसार स्वतःचा केला नाही, बायका मुलं स्वतःचे नव्हते, पण तुमचा आमचा संसार उत्तम व्हावा म्हणून बोहल्यावरून हा नारायण गेला आणि कोदंडधारी रामाला प्रसन्न करून घेतलं, आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जय जय रघुवीर समर्थ या महामंत्रानं मृतप्राय असणारा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये संजीवनी भरली। संजीवक मंत्र जो आहे तो जय जय रघुवीर समर्थ। म्हणून प्रत्येक संतांनी, समर्थ आपल्याला तेच सांगतात, प्रपंच सोडून दिला परमार्थाच्याच नादी लागला, त्याला काय अर्थ आहे का हो, प्रपंचच परमार्थ रूप करा नाथांचा। समर्थ आपल्याला बोलले, काय बोलले, प्रपंच सांडुनी परमार्थ करीसी, प्रपंच सांडुनी परमार्थ करीसी, तरी अन्न मिळेना खायासी, तरी मग तया करण त्याचा परमार्थ कैसा, परमार्थ सांडुनी प्रपंच करीसी, परमार्थ दिला सांडून म्हणजे दिला सोडून आणि अखंड प्रपंचच करायला लागला। होय गो होय गो होय गो होय गो होय गो होय गो, बायको 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 बायको, ऐको की नायको तरी ते बायको, नाही का, अखंड प्रपंचाचेच ओव्या गायला लागला, अखंड प्रपंचच करायला लागला, परमार्थ सोडूनच दिला, तर त्यालाही समर्थ योग्य म्हणते। परमार्थ सांडुनी प्रपंच करीसी, तरी तू यमयातना भोगीसी, प्रपंच परमार्थ सांडुनी प्रपंच करीसी, तरी तू यमयातना भोगीसी, अंती परम कष्टी होसी यमयातना भोगिता। शेवटी तू या यमयातना भोगत असताना कष्टी होशील असं समर्थ बोलला। म्हणून प्रपंच सुखे करा, परी काही परमार्थ वाढावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विविध नव्हे, समर्थ आपल्याला बोलतात। म्हणून प्रत्येक मुद्दा काय मूळ की प्रत्येक संतांनी आपल्याला प्रपंच सोडून द्या आणि परमार्थच करा असं नाही सांगितलं, तर प्रपंच हा करत करत परमार्थही साधा, नवे नवे प्रपंचच परमार्थ रूप करा, नाही का। आपल्याला नाथांचं उदाहरण उत्तम, नाथांचा प्रपंच जो आहे तो प्रपंच अगदी समृद्ध अगदी वैभवशाली प्रपंच, आणि परमार्थही तसा, नाही का। जर परमार्थ आणि प्रपंच
भानगड घालून जर तो प्रपंच उत्तम करता आला ना तर त्याच्या हातात त्याला स्मरणी धरावी लागायची नाही का. मोरोपंत एका आर्यमध्ये म्हणतात, काय म्हणतात, संतती संपत्ती असता, संतती संपत्ती असता, ज्याची वृत्ती सदा हरिचरणी, मग तो मुक्तची झाला, मग तो मुक्तची झाला, न लगे त्याला धरावया स्मरणी. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीता राम राम. म्हणून संतांनी प्रपंच साधून परमार्थ करायला सांगितलं. फक्त आपलं आलंबन आणि आपली इंद्रिय यांचा विषय जो आहे तो फक्त परमेश्वराशी जोडायचे, बास एवढंच करायचं नाही का. प्रेम जे आहे ते संसारावरचं काढायचं आणि परमार्थाकडे लावायचं सर्व. आता गोपिका जे आहेत, काल गोकुळाष्टमी झाली, गोकुळाष्टमी झाली, त्यानंतर काल्याचं कीर्तन झालं. त्या काल्याच्या कीर्तनामध्ये त्या गोपिकांचं प्रेम कसं याचं वर्णन आपण ऐकलं. तर ह्या व्रजातल्या गोपिका ज्या होत्या त्या गोपिका ज्या आहेत त्या कामधाम सगळं करतच होतं की नाही, पण या कामधाम करणाऱ्या गोपिका सुद्धा अंतःकरणामध्ये फक्त त्यांचं आलंबन एकच एक होतं, ते आलंबन म्हणजे भगवान गोपाळ कृष्ण नाही का. म्हणून त्या भगवान गोपाळ कृष्णाच्या वेणूची त्यांना भूल पडत होती. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, हरीचा मुरलीवर देव दडे, हरीचा मुरलीवर देव दडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. श्यामल श्यामल मेघा बघुनी, श्यामल श्यामल मेघा बघुनी, श्याममयी गेले भुवन, श्याममयी गेले भुवन, श्यामल श्यामल मेघा बघुनी, श्याममयी गेले भुवन, श्याम 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 घन श्याम श्याम श्याम, श्याम 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 मुखी देखील नित्य नाम, संसार मनातून गळून पडे, संसार मनातून गळून पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. हरीच्या मुरलीवर जीव जळे, हरीच्या मुरलीवर जीव जळे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. या पदातले दोन शब्द महत्वाचे शेवटच्या चरणातले ते असे, संसार मनातून गळून पडे, कसली जीवाला भूल पडे. संसार मनातून गळून पडलेल्या गवळणी ज्या आहेत त्या गवळणीला प्रपंच करत होत्या, मुलं सांभाळत होत्या, पतीचं व्यवस्थित करत होत्या, घरदार सांभाळत होत्या, गाईचं दोहन करत होत्या, सगळी कर्म अगदी वेळेवर आणि नित्यक्रमाप्रमाणे करत होत्या. पण आलंबन फक्त वृत्तीचं जे आहे ती वृत्ती फक्त परमात्म्याच्या चरणाशी. म्हणून भक्त जो आहे तो भक्त कसा संसारावरचं प्रेम काढायचं आणि ते परमेश्वराकडे लावायचं, याला खरा भक्त असं म्हणतात. या भक्ताची लक्षणं कशी दासगुरु महाराजांनी सांगितली. दंभा फाटा अद्वेष्टी मन संधीतीला अक्षरी
हरीची भक्ती हीच खरी, नाही का? आता यासाठी एक दृष्टांत दिला जातो बघा, पारंपरिक दृष्टांत आहे. शहरातली मुलं खेड्यात आली. पुण्या मुंबईला काय छोट्या छोट्या खोल्यांमध्ये राहतात, 8-10 माणसं कसे राहतात, काय राहतात, मुंबईला गेल्याशिवाय ते कळणार नाही. मुंबईचं जगणं म्हणजे फार अवघड, फार अवघड. त्यापेक्षा आपण राजे, आपला राजप्रासादही म्हणायला हरकत नाही. तरी ओढ लोकांचे पुण्या मुंबईला असते तो भाग निराळा. पण त्या मुंबईची मुलं जी आहेत ते मुलं सुट्टीमध्ये खेड्यात आले. आता आनंदाचा विषय आजकालच्या मुलांचा काय आहे हे मी सांगायची गरज नाही. आमचं बीड सील झालंय 21 तारखेपर्यंत. भाजीपाला आणण्यासाठी मी गेले, येताना देशी टिंब 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 टिंबच्या दुकानासमोर तुडुंब गर्दी. प्रत्येकाच्या सुखाच्या संकल्पना वेगळ्या, प्रत्येकाच्या सुखाचं आलंबन वेगळं, प्रत्येकाच्या सुखाचे विषय वेगळे असो. आणि मग ही मुलं जी आहेत, मला संदर्भ द्यायचा होता म्हणून हे उदाहरण आठवलं म्हणून सांगितलं. ही मुंबईची मुलं आली एका खेड्यामध्ये मौज मजा करण्यासाठी. भटक 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 भटकली, खा 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 खाल्लं, पी 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 पिल्लं, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, अर्थातच उशीर झाला. आता समानशीले व्यसनेषु सख्यम, व्यसनेषु सख्यम, 4 समानशीलाचे मुलं एकत्र येतात. एखाद्याला वाचनाची आवड असेल, दुसऱ्याला असेल, तिसऱ्याला असेल, तर त्यांची मैत्री सहजतेनं होते. आणि याची आवड 4 जणांना असेल तर तेही 4 एकत्र आल्याशिवाय राहत नाही. बसमध्ये बघतो ना आपण, एकाकडे तंबाखू असते, एकाकडे चुना असतो. तंबाखूवाला चुना आणायला विसरतो, समोर बघतो, समोरचा जो आहे ना समोरच्या सीटवरचा, त्याची नेमका तो तोटा विसरलेला असतो. एकमेकांकडे बघतात, बरोबर अंतःकरणातली भाषा त्यांना न बोलता कळून चुकते हो. आणि त्यांचं मैत्र होतं. कारण हा चुटकीभर त्याला देतो आणि तो कणभर याला देतो. काही ते सुज्ञांनी समजून घ्यावं. म्हणून ही 4ही मुलं जी आहेत ती मुलं काय सुखाचं त्यांचं ते सगळं सुख काठोकाठ त्यांनी स्वतःच्या मध्ये भरून घेतलं. आणि हे 4 मुलं जे आहेत ते 4 टार्गेट मुलं हिंडले आणि नदीच्या पार पलीकडच्या खेड्यामध्ये ते गेले होते मजा मस्ती करायला. आणि येताना उशीर झाल्यानंतर आता या मुलांना वाटलं की नावाडी तर इथं नाही, नावेत बसून आपल्याला आपल्या घरी जायचे. मामाकडे काय काकाकडे कोणाकडे आले असतील. ती नाव इथं आहे, त्या नावेमध्ये बसून जाऊ ना म्हणे. आपल्याला नावाडी नसला तर नसला, आपण नाव वलवून ती नाव पलीकडे नेऊ आणि आपल्या घरी निघून जाऊ. चौघांनी विचार केला आणि 4 जण बसले त्या नावेत. नाव वलवायला सुरुवात केली. चुबुक चुबुक असा आवाज पाण्याचा येतोय. आणि रात्रभर आळीपाळीने 4 जणांनीही ती नाव वलवली. सकाळी उठून बघतात तर नाव जागेवर. एकमेकांकडे बघायला लागले, कारण रात्रभर नाव वलवून सुद्धा नाव जागेवर यासाठी राहिली की नावेचा दोर झाडाला नावाड्यानं जाताना जो बांधलेला आहे तो दोर यांनी सोडलेलाच नव्हता. दोर जर सोडला नाही तर नाव पुढे जाईल. परमार्थामध्ये तसंच आहे. परमार्थामध्ये नवविध भक्ती आपल्या आयुष्यामध्ये घडायची असेल तर काय केलं पाहिजे हो? दंभ नावाचा सासरा मनातनं काढून टाकला पाहिजे. आणि मग ही प्रेमाची दोरी, ही नावेची दोरी झाडाला बांधलेली काढल्याशिवाय नाव पुढे जाणार नाही नदीतून. त्याप्रमाणे संसारातली प्रेमाची दोर जी आहे ती दोर त्या संसारातल्या प्रपंचातल्या नातेवाईक. तुम्हाला सांगू का, प्रत्येक जण सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नहीं रे, सब पैसे के भाई. प्रत्येकाला हे अनुभवाला येतं, पण कुणी सांगतं कुणी सांगत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची, झाकली मूठ 1.25 नाही तर फुकाची, झाकली मूठ लाखाची नाही तर फुकाची असं म्हणतात की नाही. म्हणून प्रत्येकाला याचं प्रत्यंतरात येतं. न तातो न माता न बंधू न दाता, न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भरता, न जाया म्हणजे बायको,
बायको तर सगळ्यात जवळची वाटते की नाही आपल्याला? किती जवळची वाटते हो. सगळं जग एकीकडे, बायको एकीकडे, नाही का? आई वडिलांना सुद्धा तो विचारत नाही लग्न झाल्यानंतर, पण बायको इतकी प्रिय. पण ती बायको सुद्धा उंबरठ्यापर्यंत गेल्यानंतर आपण म्हणून न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्तवम गतिस्तवम त्वमेका भवानी. आज शुक्रवार आहे म्हणून हे प्रमाण दिलं. म्हणून अष्टकामध्ये अतिशय सुरेख वर्णन केलं. गतिस्त्वम गतिस्त्वम, गती देणारी आयुष्याला फक्त एक आई जगदंबा आहे. आई जगदंबा आहे. मग जगदंबा म्हणून प्रेमाचा दोर जो आहे तो प्रेमाचा दोर संसारातून काढायचा आणि परमार्थामध्ये आपली जी गाडी आहे ती गाडी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रेम जे आहे ते प्रेम नारद भक्ती सूत्रामध्ये प्रेमास्पद जो आहे सात वस्मीन परम प्रेम रूपा असं भक्तीचं लक्षण सांगितले. म्हणून भक्ती जी आहे ती भक्ती म्हणजे प्रेमाचं आलंबन जे आहे ते आपलं आलंबन ते संसारातलं काढायचं. प्रेमाचा विषय जो आहे तो विषय बदलायचा आणि परमार्थाकडे आपली भक्ती राखायची. आणि म्हणून भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे अखंड नामस्मरण करणे. भक्ती म्हणजे काय? दंभापासून दूर राहणे. भक्ती म्हणजे काय? सन्नीतीचं आचरण करणे. भक्ती म्हणजे काय? भक्तीची द्वारही सांगे. भक्ती हे द्वार आहे, परमेश्वरापर्यंत पोचण्याचं द्वार आहे, नाही का? म्हणून नाथांनी आपल्याला भक्तीची द्वार नवविध सांगितली. ती तर सांगितली, सेवा हा लारवंत आहे वगैरे वगैरे झाले. नारद भक्ती सूत्रामध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळतं. देवाची द्वारी उभा क्षणवरी हे पूजनीय धुंदा महाराजांचं हरिपाठ विवरण आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलंच आहे, नाही का? ही भक्तीची द्वार जी आहे ती द्वार देवाचे द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधिये हरी मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून हे 9 प्रकारच्या भक्तीचे द्वार नाथांनी सांगितले आणि अजूनही अनेक सांगितले. कबीर महाराजांनी भक्तीचे अनेक द्वार सांगितले. विस्तारानं बघायचं असेल तर ग्रंथ उघडून बघायला हरकत नाही. म्हणून ही भक्ती जी आहे ते भक्तीचं द्वार म्हणजे ही नवविध भक्ती ती आमच्या आयुष्यामध्ये येऊ दे, नाही का? आज मग शुक्रवार असल्यामुळं, शेवटचा शुक्रवार असल्यामुळे अगदी एकच कडवं आपण जोगव्याचं म्हणूया. नाथांचा जोगवा, नाथांचा जोगवा खरा जोगवा, आध्यात्मिक जोगवा. पण आम्ही आमच्या भजनात म्हणतो दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे जोगवा दे. मंगळवारी नाही सारविल घर, मंगळवारी नाही सारविल घर आई अंबाबाई एवढा गुन्हा माफ कर आता जोगवा दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे. बरंच पद हे मोठे आम्ही भजनात म्हणत असतो, पण खरा जोगवा जो आहे तो जोगवा नाथांनी आई जगदंबेकडे मागितला. आईचा जोगवा अंबेचा जोगवा आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा अंबेचा जोगवा आईचा जोगवा मागे नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र पोटी बांधेन मागेन ज्ञानपुत्र. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र पोटी मागेन मागेन ज्ञानपुत्र. दंभ साखरा सांडिल कुपात्र, दंभ साखरा सांडिल कुपात्र. धरील सत्तावे अंतरी मित्र, धरील सत्तावे अंतरी
वीर समर्थ. म्हणून जोगवा मागायचा तो कुठला? जोगवा मागायचा तो दंभा. आता हेच चरण का घेतलं? त्याचं कारण असं की या चरणामध्ये नाथ महाराज जगदंबेकडं, विठाई जगदंबेकडं मागणं मागतात. काय मागणं मागतात? नवविध भक्ती घडो हरीची, नवविध भक्ती घडो विषयोन्मुख मन होऊन उन्मन स्वस्वरूपी मुरडो. हरी तुझी नवविध भक्ती, विषयोन्मुख मन होऊन उन्मन स्वस्वरूपी मुरडो. मुरडो म्हणजे वळू, वळू. आतापर्यंत पूर्वरंगामध्ये सांगितलं तेच सांगितलं. काय सांगितलं? की मन जे आहे ते बहिर्दिशेला न भटकू देता ते मन इंद्रियांसकट, इंद्रियासहित अंतःकरणाकडे वळो, म्हणजे आत वळो. कारण आतमध्ये तो हृदयामध्ये रामू बसलेला आहे. म्हणून नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र सांडीन दंभ. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र. आतमध्ये दंभ जो आहे तो दंभ नामक सासरा जो आहे त्या दंभ नामक सासऱ्याला सांडून टाकेल आणि मग काय करेल की देवा मी तुझी भक्ती करेल. अंतरीचा मित्र जो आहे तो मित्र तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व की भ्रांताची काम विषयावरी. म्हणून भ्रांतीयुक्त असणारं मन, विषयामध्ये सुख शोधणारं मन, ते मन, ती इंद्रिय बहिर्दिशेला जी धावतात सुखाच्या शोधासाठी त्या मृगाप्रमाणे. पण मृगजळ जसा त्या मृगासाठी आभास असतो, ऊर फुटत पण त्याची तृष्णा भागत नाही. भागते का हो? नाही भागत. त्याप्रमाणे सुखरूप असणारा अंतःकरणातला परमात्मा जो आहे त्या परमात्म्याकडे वृत्ती सगळ्या वळवून काय करायचे? या आयुष्यामध्ये आल्यानंतर भक्ती साधायची, लक्ष चौऱ्याऐंशी योनी फिरून 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 आपण इथे आलो. मोरोपंत म्हणतातच की नाही, लक्ष चौऱ्याऐंशी योनी फिरत राहावं चेतनार तनु पावे. लक्ष चौऱ्याऐंशी योनी फिरत राहावं चेतनार तनु पावे. दो दिन गये इधर उधर फिरल 84 वेळा. पण पुनरपी जननांच्या फेऱ्यात अडकायचं नसेल तर पूर्वरंगामध्ये खरी भक्ती करून आयुष्याचं सार्थक करायचं. असं पूर्वरंगामध्ये दादोबा महाराज असं म्हणतात. भक्ती हीच खरी, हरीची भक्ती हीच खरी, भक्ती हीच खरी, हरीची भक्ती हीच खरी. दंभा अद्वेषी मन, दंभा अद्वेषी मन सन्निधीला चली, हरीची भक्ती हीच खरी. पूर्वरंग इथेच आटोपता घेऊ. पाच कमी असताना पूर्वरंग संपवेल असा विचार केला होता, पण 15 मिनिटं जास्त झाली. नाहीतरी कीर्तन 10 मिनिटं उशिराच झाला. त्यामुळे 10 मिनिटं जास्त बोलले तर काय हरकत नसावी असं मला वाटतं. त्यामुळे पूर्वरंग इथेच आटोपता घेऊ. पूर्वरंगामध्ये दासगण महाराज आपल्याला असं म्हणतात की भक्ती हीच खरी. नारदीय कीर्तन परंपरेप्रमाणे पूर्वरंगानंतर थोडंसं नामस्मरण आणि मग कथा. श्री राम जय राम जय जय राम. 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 बोला
20 ते 25 मिनिटं हातात आहेत. वेळेमध्ये बसेल असा छोटासा कथाभाग. भगवान गोपालकृष्णाचा कालाकालपर्वात झाला. गोपिका म्हणजे गोपालकृष्णाची अनन्य भक्ती करणाऱ्या, भक्ती शास्त्रामध्ये उत्तम भक्तीचं उदाहरण नारदांसारख्या महर्षींना ज्यांचं द्यावंसं वाटलं त्या गोपिका कामधाम संसार विसरून, कामधाम संसार विसरली हरिभजने रंगे राधिका हरिभजने रंगे. कामधाम संसार विसरून हरिभजनामध्ये रंगणारी, अखंड गोपालकृष्णाचाच ध्यास असणारी गोपिका, त्या गोपिकेचं आराध्य म्हणजे गोपालकृष्ण. त्याप्रमाणेच एक गोपालकृष्णाचे महान भक्त भारतवर्षामध्ये होऊन गेली. वंश कुठला? रजपूत राजवंशी. रजपूत राजवंशी झाली मीरा गुणी हो हो. झाली मीरा गुणी हो हो. रजपूत राजवंशी. रजपूत राजवंशामध्ये मीरा नावाची एक महान भक्त होऊन गेली. सन 1827 सुयोग्य कुलमुहूर्त पाहुणी प्रेमरसाचे प्रत्यक्ष खाणे मीरा अवतीर्ण झाले. 1727 एवढे इसवी सन नंतर सांगेन कधी लाईव्ह कीर्तन करायला. आणि हे मीरा जी आहे ती मीरा महान अशी कृष्णाची भक्त. जोधपूरचा राजा राव जोधा, त्याच्या नावावरून त्या गावाला जोधपूर असं नाव आहे. त्याचा नातू जो आहे तो नातू म्हणजे ठाकूर रतन सिंग. आणि तो रतन सिंग जो आहे तो मेंढके या गावचा जो आहे तो जागीरदार. ठाकूर रतन सिंग अतिशय कृष्ण भक्त असणारा, अतिशय सात्विक असणारा, संत सज्जनाचा आगत स्वागत करणारा, वृत्ती अतिशय निर्मळ असणारी, अंतरी निर्मळ वाचे कारसा, अंतरी निर्मळ वाचे कारसा, त्याच्या गळमाळ सोनाचा, त्याच्या गळमाळ सोनाचो सोनाचो, अंतरी निर्मळ वाचे कारसा. हा महान भगवत भक्त आहे. कृष्णाची भक्ती जी आहे ती कृष्णाची भक्ती परंपरेने त्यांच्याकडे आलेली आहे. अतिशय दानी असणारा, अतिशय सात्विक असणारा, सदाचारी असणारा, परंपरेनं आलेली कृष्ण भक्ती मोठ्या निष्ठेनं करणारा असा हा ठाकूर रतन सिंग राजपूत अशा तेजस्वी वंशामध्ये असणारा. आणि गावामध्ये कुणीही संत सज्जनांनी यावं आणि ठाकूर रतन सिंगाचा पाहुणचार घ्यावा आणि मग आपल्या पुढच्या मार्गाने मार्गक्रमण करावं असा हा ठाकूर रतन सिंग. आणि दान धर्मामध्ये हात सतत वर. आता येतोच आहे अधिक महिना, दानाचं महत्व सांगितले नाही का? दानाचं महत्व, तिळाचं महत्व जास्त सांगितले, अनेक प्रकारचे दान सांगितले. मुळात कसं देणं म्हणजे आपल्या संस्कृतीचा मानबिंदू दिलं पाहिजे. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी. अहो अनंत हस्तानं तो परमात्मा आपल्याला देतोय. देणारा कोण आहे? परमात्माच आहे की नाही? अनंत हस्ते कमलाकरानी देता घेशील किती डोकरानी, परंतु नेता तितक्या करांनी तरी रक्षिती किती डोकरानी. अहो त्यानं न्यायचं ठरवलं ना, न्यायचं ठरवल्यानंतर तो अनंत हस्ताने घेऊन जातो. 2 हाताने किती सांभाळणार आहेस? आणि द्यायचं ठरवलं तर सहस्त्र हाताने तो आपल्याला देतो, तेव्हा आपली झोळी दुबळी ठरते. मला म्हणून देणं आणि घेणं
फक्त त्याच्या हातात मर्जी देवाची देवाची. आता त्याच्या मर्जीनच चाललेलं आहे का सगळं. आता कीर्तनासाठी कीर्तनकाराचा जीव कासावीस होत असतो. करावंसं वाटतं त्याला कीर्तन. लाईव्ह कीर्तनाची संधी तरी मिळाली हे त्याचंच देणे की नाही. म्हणून हे सगळं सांगते कशासाठी की देण्याचा हात असणारा ठाकूर रतन सिंग सुभाषितकारही सांगतात. काय सांगतात. गौरवं लभ्यते दानात् न तु वित्तस्य संचयात् स्थितिरुच्चेः पयोदानं पयोधीनाः अधः स्थितिः. म्हणजे काय हो. गौरवं लभ्यते दानात् देण्यामुळं गौरव प्राप्त होतो. कसा. स्थिती रुचेः पयोदानं पयोच दान करणारा म्हणजे पाण्याचं जलाचं दान करणारा असा तो मेघ जो आहे ते स्थिती उंच आहे आकाशात मेघ. आणि तेच पाणी साठवून ठेवणारा पयोधी म्हणजे समुद्र नाही का. अब्धी त्याला म्हणतात, रत्नाकर म्हणतात, समुद्र म्हणतात, सागर म्हणतात, अनेक नावं आहेत. मराठी भाषा फार समृद्ध आहे. आणि म्हणून पयोधीना अधः स्थिती. आणि पाणी साठवून ठेवणारा तो समुद्र त्याची मात्र खाली स्थिती. आता वास्तविक सागराचं महात्म्य फार मोठे. सागरच उलट आकाशात ते सगळं विज्ञान जे आहे ते विज्ञानाचा विचार या सुभाषितापुरता थोडा बाजूला ठेवायचा. पण सुभाषित करायला एवढंच सांगायचं की देणाऱ्याचं स्थान जे आहे ते उंच असतं. असा हा रतन सिंग जो आहे तो रतन सिंग कुणीही त्याच्याकडे आलं की साधू संत आले की त्याला अतिशय आनंद व्हावा. तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय की तोची दिवाळी तोची दिवाळी तोची दिवाळी दसरा संत येते घरा घरा संत येते घरा घरा तोची दिवाळी तोची दिवाळी तोची दिवाळी दसरा. त्याला अतिशय आनंद व्हायचा. आणि या रतन सिंगाची छोटीशी मुलगी जी आहे ती मुलगी म्हणजे मीरा. अतीव सौंदर्य तिला बहाल केले परमात्म्यानं. सुंदर केश करावं, काळाभोर असा केश सांभार, हरणीसारखे सुंदर टपोरे डोळे, विस्तीर्ण प्रदेश, धनुष्याकृती भुवया आणि अशी सुरेख गौरवर्णी असणारी ही मीरा. ती मीरा जी आहे ती छोटीशी मीरा संस्कारी असणाऱ्या बापाच्या तुकाराम महाराज म्हणतात की नाही की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि संस्कारी असणाऱ्या बापाची ही मुलगी रतन सिंगाची ठाकूर ही मुलगी जी आहे ती वडिलांच्या संस्कारामध्ये हळूहळू वाढते. संस्कार ते असे करावे लागत नाही, ते होत असतात, आपोआप होत असतात. कुणी एक शास्त्रज्ञ म्हणाला की लहान मुलापासून म्हणजे अगदी छोट्या वयापासून ते 7 वर्षापर्यंत मुलं माझ्याकडे आणून द्या, मी राष्ट्र घडवून दाखवेन. खरे संस्कार 7 वर्षापर्यंत बालकावर होत असतात. म्हणून लहान मुलांचं अतीव संवेदनशील वय म्हणजे 7 वर्षापर्यंत फार जपलं पाहिजे त्या कोवळ्या मुलांना. आणि वडिलांच्या संस्कारामध्ये वाढणारी ही मीरा हळूहळू कृष्ण भक्तीची बीज तिच्या मनामध्ये रोवल्या जात आहे. तिची कृष्ण भक्ती हळूहळू फुलते. बघता 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 ही मीरा जी आहे ती मीरा मोठी होते. एक दिवस त्या गावामध्ये एक बडा दिप्पाळ असणारा कृष्ण भक्त, 6 फूट उंची, गौरवर्ण आणि कृष्ण भक्तीचं तेज मुखमंडलावर आहे. आता हा जो कृष्ण भक्त आहे बगलेमध्ये म्हणजे जवळ कृष्ण मूर्ती आहे, सुंदर अशी लोभनीय कृष्ण मूर्ती घेऊन तो कृष्ण भक्त जो आहे तो गावामध्ये आला. लोकांनी सांगितलं हा रतन सिंग जो आहे की नाही त्या रतन सिंगाकडे तुम्ही जा, कारण अतिथी देवो भव, अतिथीला देव मानणारा असा हा महान कृष्ण भक्त त्याच्याकडे जा. आणि असं सांगितल्यानंतर हा जो कृष्ण भक्त आहे त्याचे पाय अपसुकच कुठे वळले, ठाकूर रतन सिंगाकडे. आगतम स्वागतम सुस्वागतम. रतन सिंगाने या कृष्ण भक्ताचं स्वागत केलं. आणि मीरा जी छोटीशी आहे त्या मीरेला सांगितलं, मीरा आपल्याकडे न हे कृष्ण भक्त आले त्यांना त्यांची जागा दाखव, त्यांचं दालन दाखव आणि तिथे त्यांची बडदास्त तू उत्तम ठेवायची हो. मीरेनं त्या कृष्ण भक्ताकडे बघितलं आणि त्यांच्या काठीतल्या त्या मूर्तीकडे बघितलं. एकदम त्या मूर्ती
मूर्तीकडे मी बघते आणि चला मी तुम्हाला घेऊन जाते असं मीरा म्हणाली. आणि छोट्याशा मीरेच्या मागोमाग ते आलेले अतिथी जे आहेत, आलेले कृष्ण भक्त जे आहेत ते कृष्ण भक्त निघाले. प्रशस्त दालनामध्ये जागीरदार आहे तो, काय कमी असणार आहे का? आणि त्या मोठ्या दालनामध्ये हा कृष्ण भक्त जो आहे त्या कृष्ण भक्ताने उच्चासनावर भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती स्थापित केली. आणि आता तो भक्तच आहे, त्याला काय अहो रात्र दिवसभर त्याला भक्ती करावी, अखंड त्या कृष्णाचं नामस्मरण करावं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन् नमस्ते. अखंड जिभे पिबत स्वारस मीतमेनं, गोविंद दामोदर माधवी. आणि जिव्हेनं त्या गोपाल कृष्णाच्या नामाचा तो अखंड रसपान करायचा आणि त्याची ती भक्ती ही चिमुरडी मीरा बघायची, ती यायची. आणि ते दालन जे आहे ते स्वच्छ सारवून देणं, फुलं आणून देणं, गंध उगाळून ठेवणं, पूजेची सामग्री त्या सामग्रीची सिद्धता करणं आणि हे सगळे उपचार देवासाठी जे लागणार आहे त्याची सिद्धता करून ठेवणं. आणि तासन त्या मूर्तीकडे मिरेनं टक लावून बघावं आणि मनामध्ये आधीच बीज जे पेरल्या गेले भक्तीचं ते बीज त्याला दुमारे फुटायला लागले. भक्ती हळूहळू हळू दृढ आणि दृढतर व्हायला लागली तरतम भावाने. आणि ही मीरा जी आहे ते मीरा अखंड त्या साधू बाबांच्या सहवासात राहायची. एक दिवस मीरा आल्यानंतर तिने बघितलं की हे भक्त जे आहेत ते भक्त कृष्णाचं गान करतायत. काय म्हणतात तो, जय जय कमंडलम समस्त पापनंदनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम, सुतुच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकं, अनंगरंग सागरं नमामि कृष्ण नागरं, नमामि कृष्ण नागरं, नमामि कृष्ण नागरं. गोपाल कृष्ण भगवान की जय. मीरा त्यांची ती भक्ती बघते आणि बघता बघता साधूचे दिवस संपले. तिथे राहण्याचे मुक्काम आता हलवला पाहिजे. घड्याळाचे काटे ते इतके भरावर पुढे सरकतात, नेमके कीर्तनाच्या वेळेला ते इतके वेगानं कसे धावतात तेच कळत नाही. आणि बघता 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 15 दिवस निघून गेले आणि साधू बाबा म्हणाले, राजा अरे तू उत्तम बर्दास्त ठेवली, आता मात्र मला निघायला पाहिजे, कारण गोसावी फिरता भला. एका जागेवर राहिलं तर त्या जागेचा मोह माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो, आसक्ती निर्माण होते. आता मला इथं राहता कामा नाहीये, आता मी इथून निघतो. की तुझी पोर आहे की नाही, मोठी गुणाची पोर. आणि या मुलीनं मला कशाची कमी केली नाही राजा. अरे फार संस्कारात तू तिला वाढवलंस. बाळ काही हवंय का तुला? आणि सहजतेनं साधू बाबा म्हणाले, द्याल तुम्ही मला, मी मागेल ते द्याल ना? देईन हो बाळा, तू मागशील ते मी तुला देईन. आता त्यांना वाटलं लहान पोरे मागून काय मागेल, चॉकलेट मागेल, गोळ्या मागेल, बिस्किट मागेल, नाही का? आता चॉकलेटाची किमती ऐकून सुद्धा धक्का बसतो, थक्क व्हायला होतं ना. अखिलेश 200-200 रुपयाची चॉकलेट आहेत ना, खातो ना तू? त्या साधूबाबांना वाटलं की चॉकलेट मागेल, काहीतरी मागेल. महाराज तुला मागेल ते मी देतो. आणि मीरा म्हणते, या अतिथीच्या जवळ, या कृष्ण भक्ताच्या जवळ जे असणारी मूर्ती आहे गोपाल कृष्णाची, ती मूर्ती मला द्याल का हो? तो कान्हा मला द्याल का हो? तो कन्हैया मला द्याल? आणि तिच्या मुखातून, बालमुखातून ते शब्द ऐकले मात्र आणि चर्र झालं, एक पाऊल मागे सरकले. आणि ते कृष्ण भक्त म्हणतात, नाही ग, तेवढं सोडून माग ग. हे बघ, हा कृष्ण, ही कृष्ण मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष गोपाल कृष्ण. माझ्या गुरुनी मला ती भेट दिली, तेवढं सोडून माग हो बाळा. पण नंतर विचार करताय, बालमुखातून ही मागणी म्हणजे काहीतरी भगवंताची ह्या मागे योजना असणार. बाळा तू मागावंस आणि मी देऊ नये असं होईल का?
आणि मग त्यांनी जड अंतःकरणाने ती मूर्ती तिला दिली आणि ते पुढे निघून गेले. काहीतरी ईश्वरी संकेत यात असावा. साधू निघून गेले आणि आमची मीरा जी आहे ती अहोरात्र कृष्ण भक्तीमध्ये लीन व्हायला लागली. स्वतः कोंडून घेतलं आणि अखंड भगवान गोपाल कृष्णाचं चिंतन, मनन, नामस्मरण आणि त्यात रंगून गेली. आता तो रतन सिंग राजा आहे, त्यामुळं पैशाला काही कमी नाही. स्वतंत्र दालन तिला दिलं, स्वतंत्र मंदिर आणि त्या मंदिरामध्ये कृष्णाची स्थापना करून हे अहोरात्र कृष्णाची भक्ती करायला लागले. सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं मदीय मानसे निजं मदीय मानसे निजं सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं मदीय मानसे निजं दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं समस्त दोष शोषणं समस्त लोकपोषणं समस्त गोपमालकं नमामि नन्दलालकं सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं सदैव पाद पंकजं. अहोरात्र गोपाल कृष्णाचं गायन ती करायची, नाचावं त्याच्या पुढे, खावं आपण एक घास, त्याला एक घास भरवावा, त्याच्याशी बोलावं आणि त्याच्याशीच सुख दुःख सुद्धा काय करावं, वाटावं. अहोरात्र त्या कृष्णाचं वेड मीरेला लागलं. बघता 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 मीरा मोठी होते. आईला काळजी वाटली, बरोबरच्या पोरींची लग्न झाली आणि मीरा मात्र या कृष्णामध्ये गुंतलीये. आणि एक दिवस भगवान गोपाल कृष्णाला हे बोलत असताना ती आतमध्ये आली आणि म्हणाली, बोलेन काय मोती दगडाची गेली मीरा, तू लग्न करून घे गे करून स्वरूप नोवरा. बोलेन काय ही दगडाची मूर्ती मीरा. मिरे अगं दगडाची मूर्ती काय कुठं बोलत असते का? हे बघ, इतर मैत्रिणी सारखं तू लग्न कर आणि लग्न करून काय कर, संसार थाट. बघ, मैत्रिणींचे लग्न झाले, ते आपल्या आपल्या घरी गेल्या, सुखाने नांदताय. आणि हसून मीरा आईला म्हणते, आई हे बघ, मरक्या नवऱ्याशी मी लग्न करणार नाही. माझा कांत जो आहे तो अजर आणि अमर असावा, अजो नित्य शाश्वत ओयम पुराणे. म्हणून मी मरक्या नवऱ्यासोबत लग्न करणार नाही. आई ते काही लग्न आहे का ग? आई लग्न नव्हे गे विघ्न भयंकर आई, आई लग्न नव्हे गे विघ्न भयंकर आई, त्याला दे बुडाले आजवरी मरणारे, त्याला दे बुडाले आजवरी मरणारे. आई लग्न नव्हे गे विघ्न भयंकर आई, आई लग्न नव्हे गे विघ्न भयंकर आई. आपण लग्न केलं, आपण सगळे बुडाले होते, ज्यांनी अजून केलं नाही ते मात्र मीरेसारखे. आई लग्न नव्हे गे विघ्न भयंकर बाई, त्याला दे बुडाले आजवरी नरनारी. हो मर्त्य का त्यास जणी वरणार नाही. म्हणून माझा कांत जो आहे तो कांत कसा, तो कांत जो आहे तो कांत न मरणारा असा माझा कांत म्हणजे गोपाल कृष्ण. आई हसायची, चिडायची, रागवायची. अगं असं कधी असतं का कुठं? आई अगं मरका नवरा मला नको. एका काळाला झडप घासली की गेला. काल पचते भूतानी काल क्रीडते प्रजाः, काल सप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः. सुभाषितकार म्हणतात आणि पद म्हणण्याचा मोह ओळख नाही. अगदी 2 मिनिटात. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा
भयग्रस्त वातावरण सध्या तेच चालू. पास रुक जाती है चलते चलते. घाबरायचं काही कारण नाही. गडबडू नका. समर्थ बोलतात आपल्याला. आणि मग अशा मरक्या नवरेश मला लग्न करायचं नाहीये, कारण काळाची झडप घातली त्या मरका नवरामुळे मला भगवान गोपाल कृष्ण नवरा जो आहे तो नवरा मला करायचा. आणि मग ही ताड 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 पावलं टाकत कुणाकडे जाते, बापाकडे जाते. कारण बापाच्या लेकी लाडक्या असतात आणि बापानं तिला काय केलं, लाडवून ठेवलं. म्हणून संतापानं जाते. महिषी सांगे भूपतीसी, महिषी सांगे भूपतीसी, मीरा न करीत असे लग्नाची. तुम्हीच लाडविले तिसी, तुम्हीच लाडविले तिसी, छंद लावून पूजेचा. महिषी सांगे भूपतीसी, भूपतीकडे रतनसिंगाकडे ठाकूर रतनसिंगाकडे राणी जाते आणि तावातावानं मीरेची गाराणी करायला लागते. आणि मग ठाकूर रतनसिंग म्हणतात, अगं इतर मैत्रिणींचं बघून तीही लग्न करेल, काही काळजी करू नकोस. आणि तिची भक्ती जी आहे ती भक्तीमध्ये दंग असणारी मीरा काल हळूहळू पुढे जातो. एक दिवस दक्षिणेकडून 5 मिनिटात आवरते घेते, काळजी करू नका. दक्षिणेकडून काही रामभक्त मंडळी आली. रतनसिंगाचा आतिथ्यशील स्वभाव सगळ्या नगराला ठाऊक आहे. आणि गावात आल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी सुचवलं, हे बघा आमच्याकडे महान भक्त आहे मीरा, त्या मीरेकडे तुम्ही जा. बघा लोक कसे तोंडी असतात, नंतर कळेलच. आता काय म्हणतात की आमच्याकडे महान कृष्ण भक्त असणारी ही मीरा, त्या मीरेकडे तुम्ही जा. आणि तिचे वडील जे आहेत, तिचे पितृचरण जे आहे ठाकूर रतनसिंग, तीही आतिथ्यशील असणार आहे. तुमचं आदर स्वागत तिथं अगदी उत्तम रीतीने होईल. हेही सच्चे रामभक्त. ते म्हणाले, श्रीमंत बदमाश कामाल बुआ, नहीं हमसे मंजूर रंडियो कामेला. सुची प्रज्ञ धर्मज्ञ जो राम जी का, भगत होवेगा तो धाम, बतलाओवेगा गोपाल कृष्ण भगवान की. श्रीमंत बदमाश कामाल बुआ, नहीं हमसे मंजूर रंडियो कामेला. आम्हाला मंजूर नाही, श्रीमंत असेल त्याच्या घरचा, आम्हाला श्रीमंत नको, पण सुचिप्रज्ञ आचरणशील असणारा सदाचारी असणारा जर रामाचा भक्त असेल तर त्याचं धाम आम्हाला लगेच सांगा. अहो नाही, तो श्रीमंत तर आहेच पण भगवत भक्त आहे, तुम्ही त्याच्याकडे अगदी धास्तपणे जा. असं सांगितल्यानंतर ही सगळी भक्त मंडळी जी आहे ती भक्त मंडळी निघाली आणि भक्त मंडळी ठाकूर रतनसिंगाकडे आली आणि मीरेच्या त्या कृष्ण मंदिरामध्ये प्रवेश करते. तर मुखामध्ये तिचं गाणं ऐकलं, पद ऐकलं, पियाजी पियाजी मेरे नैना आगे रहियो जी, मेरे नैना आगे रहियो जी, पियाजी पियाजी मेरे नैना आगे रहियो जी. पियाजी म्हणजे ही भक्ती जी आहे ना ती भक्ती शांत भावाने केलेली भक्ती, शांत भावाने केलेली. मीरेची भक्ती, राधेची भक्ती. एक मीरा एक राधा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवाने का दर्द दीवाने, एक प्रेम दीवाने का दर्द दीवाने. गाणं ओळखलं असेल सुज्ञांनी, गाणं कुठलंय काय आमच्या नारळी कीर्तनामध्ये काही वर्जन जे सुंदर आहे ते घ्या. एक मीरा एक राधा, अशी ही मीरा कांत भावाची महान भक्त असणारी त्या गोपाल कृष्णाचे आलोनिकते. हे भक्त आले, थबकले आणि आता भक्त मिळाल्यानंतर काय हो, आनंदामध्ये त्यांचं गायन चाललंय, भक्ती चाललीये. दिवसामागून दिवस निघून जात आहेत. त्यांनी काही भजन म्हणावे राम भक्तांनी, कृष्ण भक्तांनी काही म्हणावे, म्हणजे मीरेनं म्हणावे. मीरेच्या हे लक्षात आलं की हे निस्सीम रामभक्त आहेत, त्यांच्या मुखातला रामाची पद ऐकू येतात. मीरेला वाटलं यांना कृष्णाचं येते की नाही. मीरेनं परीक्षा पाहण्यासाठी त्यांना म्हणाली
की अहो तुम्ही रामाची भजन म्हणता, कृष्णाचं येते की नाही तुम्हाला एखादं, कृष्णाचं भजन म्हणा. आणि मग त्यांनी अहो राम काय, कृष्ण काय, हनुमंत काय, जगदंबा काय, विठोबा काय आणि मल्हारी मार्तंड काय, सगळे एकच ना. म्हणून त्यांनी सुरेख कृष्णाचे भजन म्हणाले. आणि त्यांनी पण याची परीक्षा घेतली. मीरेला म्हणाले, का ग तुला एखादं रामाचं भजन येतं की नाही. आमची मीरा काही कच्ची नाही हो. मीरेनं अति सुरेख कंठानं आवाजात म्हणायला सुरुवात केली. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. वस्तु अमूलिका देहर सद्गुरु, वस्तु अमूलिका देहर सद्गुरु, कृपा करी अपनायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. खर्चन फूटे चोरन लूटे, दिन दिन बढ़त समायो. वरच्यावर ही भक्ती जी आहे ती भक्ती वाढत जाणारी असते. आणि म्हणून त्या मीरेचा यांचं. पण आता स्त्री म्हणलं की तिला लौकिकाचा विचार करावा लागतो. स्त्रीला फार जपावं लागतं. लहानपणी तिला जपतो तो तिचा पिता, डोळ्यात तेल घालून तिचं संरक्षण करतो. तरुणपणी जपतो तो तिचा पती, आणि वृद्धापकाळी जपतो तो तिचा पुत्र असतो. नाही का, सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणून ही मीरा जी आहे ते मीरेवर आता अपवाद यायला लागले. गावातली राजपूत मंडळी रतनसिंगाकडे आली, म्हणाली राजा असलास म्हणून काय झालं. अरे राजपूत वंशामध्ये तुझी मीरा, तुझी मुलगी तेजस्वी असणार आपला वंश, आणि या वंशाला कलंक लावण्याचं काम तुझी मुलगी करते. भक्ती काय अशी असते, जमवून 4 ठोंब्यांना 4 ठोंबे जमवले आणि काय केलं, जमवून 4 ठोंब्यांना मीरा भजन करी मंदिरी. हे काही खरं नाही. या लहान भक्ती म्हणतात, ही अनिती असे हो खरी. ही अनिती आहे, अनिती याला भक्ती म्हणत नाही, कलंक लावते. आज तुझी मुलगी अशी वागली, उद्या आमच्या मुलगी अशा वागायला लागल्या तर राजा बोल कुणाला लावणार. राजाच बिघडला तर प्रजा कशी चांगली राहणार. लोक बोलायला लागले आणि सोपळीत तोळकत्या तलवारी घेऊन आले. ना शकर ना रहेगा बास ना बजेगे बासुरी. म्हणून तोळकत्या तलवारी घेऊन कट्यारी घेऊन हे सगळे राजपूत तरुण मंडळी आली. राजाला संताप आला. अब्रूवर शिंतोडी उडत असतील तर कोणाला सहन होईल हो. राजानं कट्यार घेतली आणि ती कट्यार घेऊन तो मीरेच्या त्या दरबारामध्ये आला, मंदिरामध्ये आला. मीरेला तोपर्यंत कुंकून लागलेलीचे. मीरा भगवान गोपाल कृष्णाला आळवते, गोपाल कृष्णा नको रे आता. जगताचे रंग जे आहेत ते रंग मी बघितले. जगत के रंग क्या देखूं, जगत के रंग क्या देखूं, तेरा दीदार काफी है, तेरा दीदार काफी है. करूं मैं प्यार किस किस से, करूं मैं प्यार किस किस से, तेरा एक प्यार काफी है. जगत के रंग क्या देखूं, तेरा दीदार काफी है. पद भरपूर मोठे, म्हणायला वेळ नाही. आणि ते त्याच्या आत स्वर ऐकले. राजाच्या हातातले कट्यार गळून पडले. आणि मग राजा जवळ आला आणि म्हणाला मीरेला जवळ घेऊन, मीरे अगं तुझी भक्ती लाख मोलाची आहे. पण अपवाद घेणारी मंडळी तू बघितलीस, तुझ्या अब्रूवर शिंतोडे उडवणारी ही मंडळी बघितलीस, नंग्या तलवारी घेऊन आले. मीरा म्हणाली तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवायचा. बाबा अहो माझे काम तो बरोबर असताना मला कसली भीती. आता असं म्हणाले की रतनसिंग दचकला. यांच्यासोबतच हिने काय लग्न केलं काय एखाद्या बरोबर असं वाटलं. बाबा
त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले आणि मीरा म्हणते, बाबा घाबरू नका. अहो, कांत म्हणजे जन्म जन्मांतरीचा असणारा हा परमात्मा म्हणजे आपला पती आहे. आपण पुरुष जरी असलो, स्त्रिया जरी असल्या, ते सगळे त्याच्या पत्नी आहेत. एकच पुरुष आहे फक्त. कोण? एकम एव अद्वितीय ब्रह्म, तोच पुरुष आहे. आणि म्हणून तो कांत म्हणजे माझा परमात्मा आहे. हे सगळं बघितलं. आता ही मंडळी अपवाद घेणारी तलवारी लपवायला लागले, तलवारी मागे लपवायला लागले. आणि मेरे, हे सगळं तुझं ठाऊक आहे. तुझी भक्ती जी आहे ती भक्ती पराकृतीचे, हे मला ज्ञात आहे. पण ही सगळी मंडळी आहे, त्या मंडळीचे तोंड कसे गप्प बसणार? ह्या मूर्तीला कुणी पती मानतं का? आणि हे जर खरं असेल तर तू विडा गोपालकृष्णाला खाऊ घाल. आणि मीरेनं गोपालकृष्णाला विडा खाऊ घातला. गोपालकृष्णानं तो विडा जो आहे तो विडा सगुण रूप धारण केलं आणि भक्षण केलं. गोपाल कृष्ण भगवान की. मीरेमुळं सगळ्या या नास्तिकांना सुद्धा, अपवाद घेणाऱ्या मंडळींना सुद्धा, दूषण देणाऱ्या मंडळींना सुद्धा भगवान गोपाल कृष्णाचं सगुण साकार दर्शन झालं. अशी ही महान भक्त मीरा, या मीरेच्या चरणावर हे आजचं कीर्तन समर्पित करून सेवेला इथेच येऊ. मला समर्थ वेणीराम कीर्तनपूर या आपल्या पेजवर लाईव्ह कीर्तन करण्याची संधी आदरणीय, श्रद्धेय, देवभक्त, रामभक्त, समर्थ भक्त असणारे कौस्तुभा रामदासी यांनी संधी दिली. त्यामुळे त्यांच्या चरणाशी मी कृतज्ञ आहे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या, रामरायाच्या, गोपालकृष्णाच्या, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला इथे सेवेला. पूर्वरंगामध्ये आपल्याला दासगणू महाराज म्हणतात. नाम स्मरणे वाचुनी आवडे, नाम स्मरणा वाचुनी आवडे, गोष्टनच्या दुसरे, गोष्टनच्या दुसरे, भक्ती पंढरी